होतीये. आप्पा खुळे यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. आप्पा खुळे. आणि पाहूया या दोन्ही संघामधील चोरस. या ठिकाणी या सूत्रसंचालनाचे सूत्रे नरेश डोमे सर अतिशय सुरेख सूत्रसंचालन ते करतात. धन्यवाद. दसरा दिवाळी तोची आम्हा सण सखे संत जन भेटतील. अमुप जोडल्या सुखाशी या राशी पार या भाग्याशी न दिसे आता. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली ते वाचा रामनामे. तुका म्हणे काय होऊ उतराई जीव ठेव पायी संतांची. पालखीचा पर्व काळ सुरू आहे. उद्या सकाळी पालखी इंदापूरवरून प्रस्थान ठेवेल आणि मला वाटते 6 तारखेला आपल्या गावामध्ये पालखीचं आगमन होईल. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या सोहळ्याची आपण आतुरतेने वाट बघतोय. आणि त्या अगोदरच सुपंत चषक 2022चं केलेलं शानदार आयोजन. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकुशल व्यवस्थापनातील अत्यंत कौशल्यपूर्ण नेतृत्व सन्माननीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस आणि त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी राजरत्नजी नाईक नवरे मित्र परिवार यांच्या माध्यमातून उभा राहिलेला हा एक प्रचंड मोठा क्रिकेटचा सोहळा. याची देही याची डोळा आपल्याला अनुभवण्याची संधी प्राप्त होते. आजच्या दिवस क्रमांक 4 मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कालच्या संध्याकाळच्या सत्रातली राहिलेली मॅच उपांत्यपूर्व फेरीतली मॅच आता मैदानामध्ये सुरू होणार आहे. जांबूड विरुद्ध MD11A या दोन संघामध्ये. गावचा संघ घरचा संघ घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर पार्टिसिपेट होतोय. तर जांबूड संघ इथे मैदानामध्ये एक विजेते पदाचा दावेदार म्हणून या सामन्यामध्ये ते खेळतात. विकास आणि राजू केचे ही सलामीची जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती पाहूया कोण काल रविकुमारनं ज्या प्रकारच्या गोलंदाजी केली. रवी पवारनं निश्चित त्याचं कौतुक करावं लागेल. कारण काल अक्षरशः टीम बीनं मॅच खेचून आणली होती. गणेशनं घणाघाती फलंदाजी केली मात्र रवी पवारनं तिथून सामना खेचून आणला. मला वाटते हातात तोंडात गेलेला घास नाही तर जठरात गेलेला घास त्याने ओरबाडून बाहेर काढला. रवी पवारला परत एकदा आपण गोलंदाजी मार्कवरती बघणार आहोत. पहिल्या षटकामध्ये डावाची सुरुवात करेल रवी पवार तर समोरच्या बाजूला फलंदाज विकास असणार आहे. आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्याची होते सुरुवात. खरं तर हा कालचा सामना आहे मात्र आजच्या दिवसातला पहिला सामना आहे. फील्ड सेटिंग आपण पाहिली तर डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. या परिस्थितीमध्ये पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा होता. उजव्याच्या बाहेर रवीचा निश्चित ठरेल निर्धाव. आजच्या दिवसभराच्या लढतींना प्रारंभ झालेला आहे. प्रेक्षकांसाठी निश्चित प्रकारे मी अजून काही माहिती देऊ इच्छितो. आज दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातलेच नाही सातारा जिल्ह्यातले पुणे जिल्ह्यातले अतिशय ताकदवान संघ आज तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि त्यामुळे निश्चित आजचा दिवस आजचा रविवार आपला संस्मरणीय होईल यात मात्र शंका नाही. रवी पवारचा लागोपाठचा दुसरा चेंडू देखील निर्धाव आहे. सरावाचं मैदान असल्यामुळं तो ॲडव्हान्टेज निश्चित प्रकारे मिळतात स्थानिक खेळाडूंना. कधी या मैदानामध्ये आज रवी पवार हेच ॲडव्हान्टेज घेत असताना बघायला मिळतो. त्याला माहिती इथे कुठे चेंडू टाकायचा आहे कसा टाकायचा आहे. फलंदाज मात्र हो थोडासा स्लोवर वन चेंडू होता. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न तिथे अडवण्याचा प्रयत्न अयशस्वी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळतायत 4 धावा. चौकारानं सुरुवात होईल. एक्सपेरिमेंट प्रयोग हा अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते मात्र प्रयोग हे सरावात मध्ये तुम्ही केले. विशेषतः गोलंदाजांनी फलंदाजांनी देखील प्रयोग हे सरावामध्ये केले पाहिजेत. तुम्ही एखादा प्रयोग करत असताना एखादा चेंडू तुम्हाला जर खास टाकायचा आहे तर त्याचा सराव तिथे होणं गरजेचं आहे. इथे येऊन तुम्ही जर प्रयोग करायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला बऱ्याच वेळा मोठ्या फटक्याला सामोरं जावं लागतं. इथे तेच बघितलं आपण. स्लोअर वन टाकायचा प्रयत्न केला मात्र चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. त्यानंतर तो अगदीच फुल टॉस फलंदाजाच्या टप्प्यात आला आणि त्याने देखील त्याला चांगला फटक्यामध्ये एक्झिक्यूट केलं. धावफलकावरती आहे 4 धावा. माफ करा 5 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना रवी पवार इथे गोलंदाजी मार्कवरती.
उजव्या आयुष्या बाहेर टाकलेला हा चेंडू वाईड आहे, माफ करा चांगला आहे. या अगोदर वाईड बॉल. ओ हो 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 हो, राहुल पाटोळे इज द मॅन, टेकन व्हेरी गुड कॅच, वंडरफुल कॅच. हातातून सुटला होता झेल, परंतु पुन्हा एकदा पकडला आणि पहिला फलंदाज जांबूड संघाचा परतला. एक गडी बाद, धावफलकावरती 5 धावा. नवीन फलंदाज विक्रम पाटील मैदानामध्ये दाखल होईल जांबूड संघाच्या बाजूनं. सामाजिक कार्यकर्ते आपल्या श्रीपूर गावामध्ये निश्चित प्रकारे युवकांचं मोठं संघटन करत असताना सामाजिक जाणीवेतून ज्यांनी अतिशय चांगले कामं या गावामध्ये केलेली आहेत. राजरत्नजी नाईक नवरे यांच्या माध्यमातून आदरणीय MD साहेब अर्थात डॉक्टर यशवंतरावजी कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस सलग दुसऱ्या वर्षी क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन करून केलं जातोय. गेल्या वर्षी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गावामध्ये त्यांनी जे वृक्षारोपण केलेले, आज ती झाडं मोठी झालेली आहेत. जवळपास मला वाटते 2-3 पुरुष उंचीपर्यंत ती झाडं एका वर्षामध्ये उंच झालेली आहे. याबरोबरच लॉक करायचा प्रयत्न आहे, स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग तिथे खाली, आणि उत्कृष्ट झेलाची नोंद होईल. विक्रम पाटील, सेकंड विकेट गॉन, बॅक टू बॅक. दुसरा मोठा धक्का जांबूड संघाला. रवी पवार इज द मॅन. या खेळाडूकडं काय क्षमता आहेत. काल देखील सामना जिंकून दिला, आज देखील संघाला एक चांगली सुरुवात त्याने करून दिली. MD11A संघाकडे आपण बघतो या मॅचमध्ये, आणि याचबरोबर षटक संपेल. जाता जाता शेवटच्या 2 षटकांमध्ये 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद करण्यात यश आलंय ते रवी पवारला. 5 धावा, 2 गडी बाद. जांबूड अडचणीमध्ये सापडलेला संघ आहे. काल देखील जांबूड संघाला आम्ही असंच अडचणीमध्ये सापडलेलं बघितलं होतं. 3 षटकामध्ये फक्त 16 धावा संघाच्या होत्या. जांबूड संघ प्रचंड अडचणीमध्ये होता. असं वाटलं होतं की आता इथे मला वाटतं कंदर संघ त्यांच्या अगेन्स्ट होता, कंदर संघ सहज ही मॅच जिंकेल. मात्र तिथून काल जबरदस्त फलंदाजी आम्ही पाहिली. 44 धावा 2 षटकामध्ये कुठल्या, आणि जांबूड संघाने मजबूत स्कोअर ठेवून पुढे गोलंदाजांनी मात्र सुंदर कामगिरी केली आणि एक नेत्रदीपक विजयाची नोंद या स्पर्धेमध्ये केली. जांबूड टीम आज या मैदानामध्ये MD11A संघाविरुद्ध खेळते. MD11A संघाला मात्र काल B संघानं जोरदार झुंज दिली. मात्र पुन्हा एकदा रवी पवारनं या सामन्यामध्ये त्यांना आणलं आणि एक विजय मिळून. ओ हो हो हो, काय घडतंय. लागोपाठचा तिसरा फलंदाज बाद. स्निक करायचा प्रयत्न होता, इथे शफल झाला होता, शेष्ट्या सोडून दिल्या होत्या मागच्या बाजूनं, टायमिंग फसलं आणि तिथेच त्रिफळा उद्ध्वस्त झाला. तिसरा फलंदाज लागोपाठचा बाद होईल, धक्का बसेल तिसरा. सुनील कदमला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. सुनील कदमनं सुरुवात शानदार केली, व्हेरी फर्स्ट बॉल दुसऱ्या षटकातला, आणि त्यानं तिथे यश मिळवलंय. 3 गडी बाद 5 जांबूड. नवीन फलंदाज बघूया कोणाला आक्रमणावरती आणलं जाईल. विकास इथे बाद झाला, राजू केचे बाद झाला, विक्रम पाटील बाद झाला. 3 मातब्बर इथे बाद झालेले आहेत, आणि आता महावीर आणि केशव ही जोडी मैदानामध्ये आहे. केशव महाराज दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे, त्याने देखील एका षटकामध्ये 28 धावा टेस्ट क्रिकेटमध्ये फटकावण्याचा विक्रम केला होता. विक्रमाची बरोबरी केली होती जो ब्रायन लाराच्या नावावरती होता. काल तो विक्रम मोडला गेला आणि जसप्रीत बुमरानं स्टुअर्ट ब्रॉडला तिथे 35 धावा ठोकल्या. त्यानंतर वीरेंद्र सेहवागने जे ट्विट केलं ते तुम्ही ट्विट बघा सोशल मीडियावरती. प्रचंड मजेशीर ट्विट आहे. याबरोबरच इथे 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 झेल टिपला आणि लागोपाठचा चौथा फलंदाज बाद.
एकदा फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाज बाद होण्याचा सिलसिला कायम आहे. 1 2 3 4 पहिल्या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडूवरती 2 फलंदाज, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 फलंदाज इथे गमावलेले आहेत ते जांबूड संघानं. विकेट हॅट्रिक साठी शैलेश दादा गायकवाड यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आणि गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. 49 वेळा. मी आता केशव महाराजाचं उदाहरण मला कसिगो रबाडानं 49वी हॅट्रिक टेस्ट क्रिकेटमध्ये घेतलेली आहे मागच्या काही दिवसांमध्येच. त्या अगोदर आपण पाहिलं होतं वन डे क्रिकेटमध्ये देखील 49 माफ करा आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 46 हॅट्रिक्सची नोंद आतापर्यंत झालेली आहे. भारताचे देखील अनेक फलंदाज आहे इथे. चेंडू आकाशामध्ये. ओ हो हॅट्रिक. हॅट्रिकची नोंद. फर्स्ट एव्हर हॅट्रिक ऑफ सुपंत चषक 2022 सुपंत चषक मधली पहिली हॅट्रिक. अनेकांना ही संधी मिळाली मात्र इथे गोलंदाज सुनील कदम लागोपाठ 3 फलंदाज बाद करतोय. पहिल्या षटकामध्ये इथे कमी दाबाचा पट्टा रवी पवारनं तयार केला. 2 विकेट त्याने सुद्धा इथे टिपल्या मात्र पुढच्या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 फलंदाज बाद. सुनील कदम इज द मॅन टॅकिंग व्हेरी गुड हॅट्रिक. अप्रतिम गोलंदाजी. पाठोपाठ 5 फलंदाज बाद झालेले आहेत. विशेष म्हणजे लागोपाठ 5 फलंदाज बाद होणं हा सुद्धा मला वाटते क्रिकेटमधला एक विक्रम असेल. लागोपाठ 5 फलंदाज बाद झालेले आहेत. काय घडतंय? विध्वंस कसा होतो? मला वाटतंय अमेरिकेनं नागासाकी, हिरोशिमा, जपानच्या शहरांवरती अणुबॉम्ब टाकल्यानंतर सुद्धा एवढा विध्वंस झाला नसेल. इथं इतका मोठा विध्वंस या दोघांनी केलेला आहे. जर्मनीने देखील अमेरिकेच्या शहरांवरती असा हल्ला केला होता. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती दहशतवाद्यांनी विमानं घुसवली होती. हा क्षण आपल्याला माहित आहे विध्वंस काय असतो. इथं मैदानामध्ये मात्र प्रचंड मोठा विध्वंस बघायला मिळतोय. 5 धावा धावफलकावरती आहेत. मला वाटतंय इथे चेंडू निर्धाव जो टाकला होता पहिल्या षटकातला 5वा चेंडू त्याच्यानंतर 5 चेंडू नंतर पुन्हा डॉट बॉल बघायला मिळालाय. तर मागचे जवळपास 7 चेंडू 8 चेंडू मागचे 8 चेंडू एकही धाव नाही आणि 5 फलंदाज गमावलेले आहेत. 5 या धावसंख्येवरती 5 फलंदाज बाद झालेले आहेत. 1 गडी बाद 5, 2 बाद 5, 3 बाद 5, 4 बाद 5, 5 बाद 5. जांबूड इथे मोठा भूकंप. पुन्हा एकदा चेंडू कल्याणच्या डोक्यावरून नाही जात तर कल्याणच्या हातामध्ये पोहोचतोय. 6वा फलंदाज बाद. 5 या धावसंख्येवरती. एखादी धावसंख्या इतकी खराब असू शकते. जांबूड संघ 6 गडी बाद 5 धावा. भूकंप आल्यानंतर जसं एखादं गाव शहर उद्ध्वस्त होतं इथे 2 गोलंदाजांनी मला वाटतं फर्स्ट एव्हर मेडन ओव्हर. सुनील कदम हॅट्रिक घेतली नाही तर मेडन ओव्हर विथ 4 विकेट्स. निर्धाव षटक बरोबर 4 विकेट. सुनील कदम कमालीची कामगिरी. वंडरफुल बॉलिंग एफर्ट. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. सुनील कदम इज द मॅन. 5 5 5 5 5. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6 गडी बाद 5 जांबूड. गोलंदाज रवी पवार यावेळेस चेंडूच्या लाईनवरती आला फलंदाज. विशेष म्हणजे 6 गडी बाद झालेले आहेत आणि मला वाटतं फलंदाज कोणी महावीर होता आहे स्ट्राईक एंडला. त्याच्या स्टाईलवरून ओळखलं मी हा फटका महावीरनेच खेळलेला आहे. कारण 7व्या क्रमांकाचा फलंदाज बॅटच्या बॉलच्या लाईनमध्ये पाय टाकू शकतो हे अवघड आहे. महावीर 1 धाव खातं खोललंय महावीरनं 13व्या बॉलला. सलामीला आलेला हा मला वाटतं 4थ्या क्रमांकावरती महावीर आलेला आहे. त्यानंतर त्याला बराच काळ स्ट्राईकची प्रतीक्षा करावी लागली. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. लागोपाठचा दुसरा.
जांभूड संघ हा अडचणीमध्ये आहे. या अडचणीतून बाहेर कसं पडायचं, राखेतून उठून फिनिक्स पक्षाची झेप घ्यावी लागणार आहे. असं नाही की अडचण कोणावरती येणार नाहीये, अडचणी कित्येक वेळा कित्येकांवरती अडचणी आलेल्या आहेत. याबरोबरच एक सुंदर फटका, षटकार. हा षटकार जांभूडला तेवढा आनंद देणार आहे. मध्ये प्रवीण दरेकरांनी आता पत्र पण दिलेलं आहे की शासनाने घेतलेले निर्णय रद्द करा. कुठून तरी 50,000 शेतकऱ्यांना मिळणार होते, तो निर्णय त्यातच जर रद्द झाला तर तेही मिळणार नाहीत. धावफलकावरती आहेत 12 धावा. शेतकऱ्याची अवस्था निश्चित प्रकारे कठीण नेहमीच असते. याबरोबरच आपण बघतोय एक चांगला फटका आणि धावबाची संधी असू शकते. तिथे काय घडते, दुसरी धाव देखील घ्यायची आहे. एक जिथे अशक्य होती तिथे 2 धावा प्राप्त होत आहेत. प्रचंड मोठा विध्वंस झाल्यानंतर इथे काही धावा आता मिळत आहेत. विशेष म्हणजे 8व्या क्रमांकावरती आलेला मारुती आणि 4थ्या क्रमांकावरती असलेला महावीर. मारुती महावीर जैनांचं अत्यंत श्रद्धास्थान देव आहे. वाह वाह, सुंदर फटका. मारुती इज द मॅन. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश कहूपी उजागर. सुरुवात केलेली आहे. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अशी पडझड कित्येक वेळा झालेली आहे. अनेक पक्ष संपले असं वाटलं, परंतु पुन्हा एकदा त्या पक्षांनी सत्तेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आणि वैयक्तिक जीवनामध्ये जर अशी उदाहरणं तुम्हाला सांगायची असेल ना तर माझ्याकडे भरपूर आहे. अमिताभ बच्चन एक उदाहरण. एक वेळ दिवाळखोरी जाहीर केली होती अमिताभ बच्चननी, पण त्यानंतर पुन्हा नव्यानं आयुष्याला सुरुवात केली. आज केबीसीच्या एका एपिसोडचे 3.5 कोटी रुपये मानधन घेतात अमिताभ बच्चन. 5 एपिसोड करतात एका आठवड्यात. याबरोबरच परत एकदा खराब फटका आहे, मात्र मिडविकेटचं क्षेत्ररक्षक खूप मागे आहे. तिथून आपण बघू शकतो परत एकदा 2 धावा प्राप्त होतील. महावीरला खराब क्षेत्ररक्षण आहे, मात्र रिस्क घेईल का फलंदाज हे बघायचंय. या नो बॉल आणि थ्रो बॉल, नो बॉल, इथे गोलंदाज होईल बॅन. सनी पाटील थांबेल. धावफलकावरती 27 धावा आणि गडी बाद झालेले आहेत ते 6. जांभूडची टीम मला वाटतं हिंदी चित्रपटातल्या हिरो सारखा खेळ करतायत. कालच्या सामन्यामध्ये ते 3 षटकामध्ये 16 धावा त्यांच्या केवळ होत्या. तिथून पुढे त्यांनी 44 धावा 2 षटकामध्ये फटकावल्या. आजच्या सामन्यामध्ये 6 गडी बाद 5 या नाजूक अवस्थेमध्ये होते. तिथून पुढे त्यांनी पुन्हा एकदा आघाडी उघडलेली. हिंदी चित्रपटातला हिरो कसा असतो, पहिल्यांदा विलन करून मार खातो, सपाटून खातो मार, आणि मग कुठं रक्त निघालं किंवा त्याच्या हिरोईनला त्याच्या आईला जर धक्का लागला तर मग मात्र तो पेटून उठतो, चवताळून उठतो आणि मग विलनचा खात्मा करतो. वाह वाह वाह, महावीर इज द मॅन.
कमालीचा हा फटका, सुंदर षटकार, 6 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. तो 33 धावा. षटक चौथं मैदानामध्ये सुरू आहे. कल्याण राजपूत गोलंदाजी मार्कवर. सनी पाटीलच्या ऐवजी ही धुरा कल्याण राजपूतनं सांभाळलेली आहे. 4 चेंडू त्याला टाकायचे. पहिला चेंडू टाकलाय, अजून 3 चेंडू टाकावे लागतील. महावीर समोर आहे. काल आम्ही महावीरला बघत होतो की महावीर तितके परफेक्ट शॉट मिळत नव्हते. आज देखील तो शांत होता थोडा वेळ, मात्र अलीकडं महावीरने खूप चांगले फटके दाखवलेत. अलॉंग द कार्पेट हा चेंडू लॉंग ऑन सीमारेषेवरती 1 धाव असू शकते तिथून. दोघेही स्ट्राईक रोटेट करतायत. स्ट्राईक रोटेट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मध्यंतरी एका राजकीय नेत्याचं एक चांगलं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल, भाकरी जर फिरवली नाही तर ती करपते. भाकरी फिरवली पाहिजे, तसं क्रिकेटमध्ये स्ट्राईक फिरवली पाहिजे. आता कोणी म्हटलं भाकरी फिरवली नाही तर ते करपते, हे तुम्हाला माहिती आहे. मी काही नाव सांगायची आवश्यकता नाही आहे. धावफलक आपण बघू शकतो, 34 धावा आहेत. इथे दोघांनी 5 गडी बाद 6. मला सांगा मानसिक अवस्था काय असेल एखाद्या व्यक्तीची. एक दमदार फटका. मारुती इज द मॅन. मारुतीचा शानदार फटका. मिळतायत 6 धावा. आणि 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा एका सन्मानजनक स्थितीमध्ये जांबूड संघ येऊन पोहोचलेला आहे. 6 गडी बाद 5. मला वाटतं इथून पुढे फिनिक्स पक्षाचं उदाहरण दिलं नाही पाहिजे, कारण फिनिक्स पक्ष मी बरंचसं शोधलं, इंटरनेटवरती शोधलं, पुस्तकांमधून, जीकेच्या पुस्तकांमधून शोधायचा प्रयत्न केला. मला कोणीच सांगितलं नाही की फिनिक्स पक्षी असा असतो, त्याचं असा फोटो आहे, तो असा दिसतो, असा चालतो, तो असा राहतो, तो इथे अंडी घालतो, तो इथे विहार करतो. कुणीच सांगितलं नाही. कुणीच कुठल्याच पुस्तकामध्ये काहीच लिहिलेलं नाही आहे. मग एका ठिकाणी मला वाचायला मिळालं की फिनिक्स पक्षी हा काल्पनिक आहे, तो तयार केलेला आहे. अशा साहित्यिकांनी, तत्ववेत्यांनी किंवा विचारवंतांनी तो पक्ष तयार केलेला आहे. काल्पनिक पक्ष आहे. जसे लहान मुलांचे कार्टूनचे सुपर हिरो आहेत ना, ते काल्पनिक आहेत. तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू नका जास्त. तसा फिनिक्स पक्ष आहे. मात्र जांबूड संघ हा काल्पनिक नाहीये. त्यांचा पराक्रम तुम्ही तुमच्या डोळ्याने इथं बघितलेला आहे. 5 गडी बाद 6. येथून पुढे 6 गडी बाद 5. येथून पुढे हा डाव 6 गडी बाद 41 वरती पोहोचलेला आहे. 5 गडी बाद 17 वरून आपल्याला माहित आहे कपिल देवनं भारतीय संघाला 8 गडी बाद 266 वरती पोहोचवलं होतं. 175 धावा झिम्बाब्वे विरुद्ध फटकावलेल्या. ते उदाहरण सातत्यानं सांगतो आपण. 5 गडी बाद 192 नंतर मोहम्मद कैफ, युवराज सिंगनं देखील इंग्लंड विरुद्ध 327 धावांचा केलेला पाठलाग सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यामुळं कोसळणं आलंच, परंतु कोसळल्यानंतर सुद्धा पुन्हा उभं कसं राहायचं हे जांबूडच्या या 2 वीरांनी दाखवून दिले, मारुती आणि महावीर. 5वं षटक मैदानामध्ये अण्णा जाधव. चेंडू आकाशामध्ये, कल्याणच्या बाजूला चेंडू आहे, तिथे आउटफील्ड खूप वेगवान आहे. क्षेत्ररक्षक काढवण्याचा प्रयत्न करेल. 1 धाव केवळ इथे प्राप्त होऊ शकेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. इथे पाहिजे 2 धावा तर येवाना. तिसऱ्या धावेसाठी देखील धावतायत आणि इथे 3 धावा मिळत आहेत. आपण म्हणतो आंधळा मागतो 1, देव देतो 2. इथे खरं तर 4 धावांची अपेक्षा होती, परंतु कल्याणनं चेंडू अडवल्यानंतर असं वाटलं होतं की 1च मिळेल, पण 3 धावा प्राप्त होत आहेत. धावफलक इथे आपण बघू शकतो 45. शेवटचं षटक अण्णा.
उजव्या यष्टीच्या बाहेर. ओ हो हो, इथे मारुती होईल बाद. 7वा धक्का 45 धावसंख्येवर. नवीन फलंदाज इरफान मैदानामध्ये दाखल होईल. त्याची बॉडी लँग्वेज बघा तुम्ही, ज्या पद्धतीने तो ग्राउंडवरती येतोय. आत्मविश्वास पूर्ण त्याची चाल आहे. स्ट्राईक किती मिळेल हा थोडीशी चर्चेचा विषय असू शकतो, मात्र तरी देखील ज्या वेळेस त्याला स्ट्राईक येईल त्याच्या बॅटमधून मोठ्या फटक्याची अपेक्षा आपण करू शकतो. इरफान नवीन फलंदाज. 2 चेंडू या डावातले शिल्लक आहे. 5च ओव्हरची मॅच आहे ना. येस, 5 षटकांचाच हा सामना आहे. 2 चेंडू इथे शिल्लक आहे. 45 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अक्षरशः स्कोअर कार्डवरती आम्ही बघतोय 5 5 5 5 5 5 5 आणि 40 धावांची भागीदारी मध्ये साकारलेली आहे. आणि ती भागीदारी साकारताना 6 आणि इथे 6 12 4 16 चेंडूमध्ये 40 धावांची भागीदारी इथे उभी केलेली आहे महावीर आणि मारुतीने. मारुती बाद झाला धावबाद, तर महावीर पुढच्या 2 चेंडूंसाठी की अजून एका चेंडूसाठी तर निश्चित स्ट्राईक एंडला आहे. महावीर रवी पवारचा तो करेल सामना. ओ माफ करा, अण्णा जाधवचा करेल सामना. ओ हो हो, महावीर षटकार महावीरचा 51 धावा धावफलकावर. पहिल्या 2 षटकामध्ये धावा होत्या केवळ 5 आणि 6 गडी बाद झाले होते. विशेष म्हणजे लागोपाठ 5 गडी बाद झाले होते. या परिस्थितीतून महावीरनं कसा डाव सावरलाय तुम्ही बघा. ही कणखरपणा, हा संघर्ष असला पाहिजे. नाहीतर मी बघितलेलं एखाद्या पोरीने नकार दिल्यानंतर आत्महत्या करणारी पोरं सुद्धा बघितलीत. इथे महावीर झगडतोय, लढतोय, अखेर तो बाद होईल. मात्र बाद होण्याच्या पूर्वी महावीरनं जो खेळ केला त्याला निश्चित प्रकारे टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला पाहिजे. वाह, सुंदर फलंदाजी. इथे 52 धावा ही धावफलकावरती जांभूळ संघाच्या विजयासाठी. MD11A संघाला, श्रीपूर संघाला 53 धावांची गरज आहे. 30 चेंडू 53 धावा. स्कोअर तसा माफक आहे, मात्र पाहायचंय कालचा सामना ज्या पद्धतीनं गोलंदाजांनी जिंकून दिला होता जांभूळ संघाला. आज जांभूळ संघाच्या आग ओकणाऱ्या धगधगत्या माऱ्यासमोर MD11A संघ या 53 धावा कशा बनवतोय. त्यांच्यासाठी सोप्या असतील की अवघड असतील याचं उत्तर पुढच्या 5 षटकामध्ये आपल्याला निश्चित मिळणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुपंत चषक 2022. आजच्या दिवसामध्ये जे निमंत्रित संघ आहे त्यापैकी कुणी इथे उपस्थित असेल तर नाव नोंदणी करा. आज या ठिकाणी मॅचेस खेळण्यासाठी कोणते संघ उपस्थित असतील, आजचे निमंत्रित संघ, तर नाव नोंदणी करा, ताबडतोब करा. चला फिल्डिंग लावून घ्या. क्षेत्ररक्षण तयार ठेवा लवकर. जांभूड ओपनर्स MD11A श्रीपूर. चला
चला मॅच सुरू होते. सुपंत चषक 2022 मध्ये चौथ्या दिवसातील पहिला सामना. मैदानामध्ये आदरणीय MD डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस, सन्माननीय राजरत्नजी नाईक नवरे मित्र परिवार आणि त्यांचं एक भारदस्त आयोजन सुपंत चषक. उपांत्यपूर्व फेरीचा सामना इथे जिंकणारा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार आहे. उद्या त्या संघासाठी रेड कार्पेट इथं अंतरलं जाईल, पायघड्या टाकल्या जातील. मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी रवी पवार अभि तळे मैदानामध्ये दाखल. तर पहिला चेंडू विक्रम पाटीलचा. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, जमिनीच्या समांतर चेंडू येतो इथे मिड विकेटला. तिथून एक धाव प्राप्त होते. धावफलकाला सुरुवात झाली. 53 धावा 5 षटकामध्ये बनवायच्यात. साधारणतः 10.60च्या सरासरीनं या धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. सकाळच्या सामन्यासाठी निश्चित प्रेक्षकांनी देखील मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे. विक्रम पाटील गोलंदाजी मार्कवर. डावखुरे हाताचा फलंदाज. स्ट्राईक एंडवरती रवी पवार. गोलंदाजीमध्ये पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये मारुतीने काही चांगले फटके दाखवले, त्यामुळं 13 धावा 15 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. परंतु तरी देखील एक चांगला गोलंदाज, एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून रवी पवारची ओळख आहे. जमिनीच्या समांतर परत एकदा लॉंगॉनला हा फटका जातोय. एका धावेबरोबर दोघांनी खातं खोललेलं आहे शांतपणे. कोणताही धोका किंवा कोणतीही रिस्क दोघांनी घेतलेली नाहीये. धावफलक तेवढा मोठा समोर नाहीये आणि त्यामुळं चेंडूची वाट बघणं हे महत्त्वाचं आहे. आक्रस्ताळेपणा न करता चेंडूची वाट बघणं आणि योग्य मेरिटवरती खेळणं, तरी देखील या धावा शक्य आहेत. मात्र जांबूड संघाची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये या संघाकडे एक दर्जा आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड. जे संघ इथे उपस्थित आहेत आजचे निमंत्रित, त्यांना विनंती, नोंद करा ताबडतोब. 3 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस चेंडू. या चुका तुम्हाला करता येणार नाहीत. षटकाराबरोबर 8 धावा धावफलकावरती. अभि तळेच्या बॅटमधून निघालेला हा एक सुंदर शानदार षटकार. माफ करा, 9 धावा आहेत धावफलकावर. 9 रन ऑन द बोर्ड पहिल्या षटकामध्ये. कोणतंही काम तुम्ही ज्यावेळेस हातात घेता, त्या कामाची सुरुवात जर छान असेल तर पुढे जाऊन त्या कामामध्ये यश मिळण्याच्या संधी जास्त निर्माण होतात. म्हणून इंग्रजीमधला एक थॉट आहे, वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे अर्ध यश. आणि 53 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 9 धावा, मला वाटतं ही चांगली. ओ हो बाहेरची कड. स्लॉक करायचा प्रयत्न होता. पहिला धक्का इथे बसेल. अभि तळे बाद. MD 11A संघाला, श्रीपूर संघाला पहिला धक्का. पहिल्या 3 चेंडूमध्ये एक षटकार ठोकल्यानंतर परत एकदा गोलंदाज विक्रम पाटील संघाला परत आणतोय जांबूड टीमला. तर पाहायचंय नवीन फलंदाज, एक भारदस्त व्यक्तिमत्व, राहुल पाटोळे. लेदर बॉल क्रिकेट राहुल पाटील खूप खेळ. मला असं सुरुवातीला कळलं होतं की लेदर बॉल क्रिकेटचा खूप मोठा स्टार खेळाडू आहे राहुल पाटोळे. मला असं वाटलं होतं की राहुल पाटोळे मग डावा पाय पुढे मागं करेल, ड्राईव्ह, स्क्वेअर कट वगैरे असे फटके खेळेल. पण काल ज्या पद्धतीचे फटके राहुल पाटोळेचे आम्ही पाहिले, अक्षरशः टिपिकल टेनिस बॉल शॉट होते. पायांची मोमेंट टेनिस बॉल क्रिकेटला साजेशी होती आणि ज्या पद्धतीनं तो चेंडू लिफ्ट करत होता, ऑन दी राईज खेळत होता, निश्चित टेनिस क्रिकेटशी त्याने किती जुळवून घेतलंय हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
आणि परिस्थितीशी जुळवून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतलं नाही ते नष्ट झालेले आहेत, ते विलुप्त झालेले आहेत. डायनासॉर तुम्हाला आता दिसत नाही कुठंच, फक्त आम्ही कार्टूनमध्येच बघतो डायनासॉर. वाईड चेंडू, एका अतिरिक्त धावे बरोबर धावफलकावरती आहेत त्या 10 धावा, एक गडी बाद 10. अनेक प्राणी आहेत, चित्ताना सुद्धा भारतातून जवळपास विलुप्त झालेले आहेत चित्ते देखील, कारण या प्राण्यांनी जुळून घेतलं नाही. चला, पंचांच्या निर्णयावरती अजिबात तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करू शकत नाहीत. पंचांच्या निर्णयाचा आदर करा. चला आपण पुढे जाऊ. वाईड चेंडू असेल आणि याबरोबरच धावफलकावरती 10 धावा, 10 रन ऑन बोर्ड. राहुल पाटोळे इज द मॅन. यस, हवेमध्ये चेंडू बघायचंय, टेकन, व्हेरी गुड कॅच. राहुल पाटोळे शून्यावर. दुसरा धक्का MD11 संघाला, दुसरं यश जांबूड संघाला. जशास तसं उत्तर. 5 गडी बाद 2 पहिल्या षटकामध्ये अवस्था होती. इथे 2 गडी बाद नाही, पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद 5 अशी अवस्था होती जांबूडची. तर आता MD11ची 2 गडी बाद 10 अशी अवस्था आहे. षटक पहिलं मैदानामध्ये अजून सुरू राहणार आहे. 2 फलंदाज गमावले तिथे MD11. राहुल पाटोळेकडून अधिकच्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती या मॅचमध्ये. मागच्या दोन्ही मॅचमध्ये राहुल पाटोळेने अत्यंत सुंदर खेळ केला होता, मात्र या सामन्यामध्ये तो शून्यावरती परतलेला आहे. टेंभुर्णीचा संघ देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्या सर्व टीमचा मी गणेश पवारच्या प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस. काय नाव तुमचं, काय? हा, वा. या ठिकाणी गणेश पवारच्या चांगल्या चौकारासाठी बक्षीस प्रेक्षक जाहीर करतायत. त्यांचं नाव ते सांगू इच्छित नाहीये, पण त्याच्या चौकाराला 100 रुपये द्या. फक्त तुम्ही आम्हाला द्या, आम्ही त्यांना देऊ. आणि तुम्ही इथून निघून गेल्यानंतर आम्ही कोणाला शोधायचं? 11 धावा आहेत. यानंतरची नाणेफेक आपण करणार आहोत. याबरोबरच स्लोवर 1 चेंडू आणि पूर्णपणे फलंदाज फसवला इथे. गणेश पवार इथे बाद आणि धक्का बसेल तिसरा. MD11 संघाला हा धक्का आहे. अत्यंत सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 11 धावा 2 गडी बाद MD11 संघ. सरासरीच्या पुढे आले ते थोडेसे, मात्र दुसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरतीच गणेश पवार संघनायक मला वाटतं इथे बाद होतोय. MD11 संघाचा गणेश पवार 1 धाव काढून परतलेला आहे. रवी पवार अजून मैदानामध्ये आहे. तर अभि तळेनं देखील एक षटकार ठोकून तो बाद झाला. त्यानंतर राहुल पाटोळे शून्यावरती, गणेश पवार 1 धावसंख्येवरती.
कल्याण राजपूत आणि गणेश रवी पवार ही जोडी मैदानामध्ये आहे. आता चौथ्या गड्यासाठी खेळणार आहे. 3 गडी बाद 11 या अडचणीच्या परिस्थितीमध्ये MD11 संघ. याबरोबर परत एकदा चेंडू आकाशामध्ये आणि कल्याण राजपूत बॅक टू बॅक सेकंड विकेट गॉन. काय घडतं या मॅच मध्ये? जशास तसं उत्तर, टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्थर से. मगाशी आम्ही बघत होतो दुसऱ्या षटकातल्या पहिल्या बॉलला विकेट होती जांभूड संघाची, दुसऱ्या षटकातल्या दुसऱ्या बॉलला विकेट होती जांभूड संघाची, दुसऱ्या षटकातल्या तिसऱ्या बॉलला विकेट होती जांभूड संघाची. 3 विकेट लागोपाठ पडल्या. त्यानंतर 2 निर्धाव, परत 6व्या बॉलला विकेट. दुसरं षटक सुनील कदमनं भूकंप घडून आणला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा होते. आणि भूकंप एक अशी गोष्ट आहे म्हणजे विश्वामध्ये निसर्गाचे काही ठोक ताळे आहेत. असं म्हटलं जातं की वीज एका ठिकाणी पडली ना तर ती त्या ठिकाणी पुन्हा पडत नाही. वीज थँक्यू. टायमिंग पकड, टायमिंग बरोबर. षटकार मी म्हटलो ना, थांब रे, अरे ऐक रे बाळा, हॅलो, ते कानातलं काढ. तुला काही सूचना? तो आणि तुम्ही इकडे वाजवता, माझं पूर्ण पण होऊन देत नाही. टायमिंग पकडा मग मजा येईल. ओ हो हो हो, इथे खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषा पार. मिळताय 4. आता वाजव. बॉलर बॉल घेऊन उभा राहिला ना त्याच्या जागेवर की बंद करायचं. अरे बाबा थांब. या ठिकाणी खेड आणि भाळवणे, खेड भाळवणे या दोन्ही या संघाला एकच संघ आहे. खेड भाळवणे आणि लातूर या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस साठी या. सिक्स बाउंड्री आणि आउट झाल्यावर याबरोबर षटकार बजाव. अनिल जाधव साहेबांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धावफलकावरती 21 धावा. फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, फायर. चला फलंदाज जागेवर या, क्षेत्ररक्षक जागेवरती जा. षटकार इथे बाहेर पडतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट पडल्यानंतर या षटकामध्ये देखील 10 धावा प्राप्त होत आहेत. 2 षटकं संपल्यानंतर 4 गडी बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 21. रवी पवारनं देखील चौकार खेळला तरी देखील 100 रुपयाचं बक्षीस आहे. आणि बघायचं आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. 3रं षटक पॉवर प्ले संपल्यानंतर विक्रम पाटील परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आहे. अण्णा जाधव सर मैदानामध्ये, अण्णा जाधव साहेब, रवी पवार ही जोडी मैदानामध्ये खेळते. स्ट्राईक एंडवरती रवी पवार, अण्णा जाधव. नॉन स्ट्राईक एंडवरती विक्रम पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. विजयासाठी 53 धावांचं आव्हान. 2 षटकामध्ये 21 धावा. या परिस्थितीमध्ये आपण बघतो ही मॅच विक्रम पाटील तयार असेल पंचांना पार करण्यासाठी. तर बघायचे फील्ड सेटिंग
रवी पवारसाठी स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषा अशा प्रकारे कव्हर करतील. शॉर्ट थर्ड मॅन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग ही 2 क्षेत्ररक्षक. ओ हो, तिथे पाहायचं एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता. शेवटच्या क्षणी चेंडूला ड्राईव्ह दिशा देण्याचा प्रयत्न केला तिथे, मात्र फसला. निर्धाव चेंडू ठरेल हा. यष्टीरक्षकाकडून चूक झाल्यानंतर शॉर्ट थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक तयार होता. धाव मिळत नाही. धावफलकावरती 21 धावा, 4 गडी बाद 21. MD11A श्रीपूर या संघाच्या लातूर आणि खेड भळवणे या दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. खेड भाळवणी आणि चेंडू सीमारेषा पार, मिळतायत 4. शाबास सबका डॅडी. डॅडी ऑफ SUV काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेली आहे. लातूर टीमचे संघनायक ताबडतोब उपस्थित राहा. या चौकाराबरोबर 25 धावा धावफलकावरती. परत एकदा अक्षरशः खांडून काढावा लागला रवी पवारला हा चेंडू. धाव मिळणार नाही. फॉलो थ्रू मध्ये अत्यंत वेगवान पोहोचला चेंडूवरती विक्रम पाटील. 4 धावा धावफलकावरती. लातूर संघाचे संघनायक चला 25 धावा. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. जवळपास 15 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि इथे 100 रुपयाचं बक्षीस रवी पवारसाठी जमा झालेलं आहे. षटकार मारला तर 500 रुपये रवी पवारसाठी हे बक्षीस आहे. हो, सुंदर बॉल उजव्याच्या बाहेर आणि लेंथ बॉल अत्यंत महत्त्वाचा. तुम्हाला डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करायची असेल लेदर बॉल क्रिकेटवरती तर यॉर्कर शिवाय पर्याय नसतो. आणि जर तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत असाल तर तुम्हाला पहिल्या बॉलपासून यॉर्कर टाकावे लागतात. वसीम अक्रमला एकदा पत्रकारांनी विचारलं होतं की तू इतके सहजपणे यॉर्कर कसे टाकू शकतो. याबरोबरच एक सुंदर गोलंदाजी. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. वसीम अक्रमनं पत्रकारांना सांगितलं होतं की मी टेप बॉल क्रिकेट खेळतो. म्हणजे पाकिस्तानमध्ये टेप बॉल क्रिकेट चालतं, आपल्याकडं टेनिस बॉल क्रिकेट चालतं. टेनिस बॉल असतो परंतु त्याला टेप गुंडाळलेली असते म्हणून त्याला टेप बॉल म्हणतात. फेसबुकवरती तुम्ही अली असगर ट्रॉफी वगैरे अशा काही मॅच यूट्यूब नाही त्यांच्याकडं, पण फेसबुक मध्ये तुम्ही बघू शकता. पुन्हा एकदा चांगला चेंडू. लागोपाठचे 3 चेंडू इथे निर्धाव. विक्रम पाटीलची अत्यंत सुंदर गोलंदाजी. 4 चेंडू या षटकामध्ये त्यानं निर्धाव टाकलेले, 5 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आणि 4 धावांचे षटक संपलेले आहे. 3 षटकामध्ये 25 धावा धावफलकावरती. शेवटच्या 2 षटकामध्ये 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू 28 धावा इथे विजयासाठी अपेक्षित आहेत. आम्ही चर्चा करत होतो वसीम अक्रमची. त्याने सांगितलं की टेप बॉल क्रिकेटमध्ये जर मी यॉर्कर टाकला नाही तर मला तो चेंडू षटकारच मारला जातो. तुम्हाला टेप बॉल क्रिकेट बघायचं असेल तर फेसबुकवरती अली असगर ट्रॉफी टाईप करा किंवा टेप बॉल क्रिकेट टाईप करा, सर्च करा. तुम्हाला असे सुंदर क्रिकेटचे शॉट बघायला मिळतील. टेप बॉल क्रिकेटचं वेगळं टेक्निक आहे आणि तिथं यॉर्कर चेंडूचा सराव झाला कोणाला, वसीम अक्रमला. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती त्याने कारकीर्द गाजवली आपल्याला माहित आहे. दोन्ही संघनायक इथे आलेले आहेत टॉस करा. आता याच वसीम अक्रमला मात्र यॉर्कर चेंडू कसा असतो किंवा कोणत्या चेंडूला यॉर्कर म्हणतात हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यानंतर सुद्धा माहीत नव्हतं. एका स्थानिक क्रिकेटमध्ये त्याची मॅच टीव्हीवरती सुरू होती आणि इम्रान खाननं ती मॅच बघितली आणि त्याने बघितलं अरे हा मुलगा कसला बॉल टाकतोय. म्हणून त्याने काय केलं, नॅशनल अकॅडमीमध्ये त्याला बोलून घेतलं आणि नंतर थेट पाकिस्तानच्या संघामध्ये त्याला संधी दिली. न्यूझीलंडला घेऊन गेला आणि गोलंदाजी दिली. तो बॉल टाकायला लागला. इम्रान खान त्याला सांगतो यॉर्कर डाल. त्याला काही कळतच नव्हतं. तो आपला बॉलिंग टाकायला लागला आणि नंतर इम्रान खान जवळ आला. तो भाई ये यॉर्कर क्या होता है. वाह, सुंदर फटका. इथे मिळतायत 6 धावा. चौथ्या षटकातला पहिला बॉल सीमारेषेबाहेर.
थँक्यू. या ठिकाणी अनिल जाधव साहेबांना 100 रुपयाचं बक्षीस इथे जमा झालेलं आहे या षटकारासाठी. गोलंदाज राजू केचे उजव्या यष्टीच्या बाहेर वाईडची घोषणा आहे. एक अतिरिक्त धाव इथे धावफलकावरती नोंदवली जाऊ शकते. धावफलक दाखवतोय 31 धावा. चला, पंचांनी चर्चेत जाऊ नका, काही गरज नाहीये. स्पष्टीकरण देण्याची काही आवश्यकता नाही. तुमचा डिसिजन ओके. अंपायर्स इज ऑलवेज राईट. 32 धावा आहेत धावफलकावरती. चला, दोन्ही खेळाडूंनी नका चर्चा करू एकमेकांमध्ये. आता पलीकडे साहेब आहे, साहेबांनी सुद्धा मला वाटतं गोलंदाजाला कायदा समजून सांगितलेला असावा. धावफलकावरती आहेत 32 धावा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. वाईड चेंडू, गोलंदाज राजू केचे. एक नावाजलेला हा खेळाडू आहे, प्रसिद्ध खेळाडू आहे. याबरोबरच हो, गॅप काय सुंदर आहे. वंडरफुल शॉट आणि 4 धावा. चौकाराबरोबर धावफलकावरती 36 धावांची नोंद होते. या षटकामध्ये 11 धावा प्राप्त होत आहेत. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 4, या षटकामध्ये तब्बल 11 धावा. MD11A विरुद्ध जांबूड अशी मॅच आहे. उपांत्यपूर्व फेरीची मॅच. जिंकणारा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार आहे. आणि आपण बघतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती राजू केचे. गणेश कारंडे यांच्याकडून अनिल जाधव साहेबांच्या षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. सुंदर फलंदाजी अनिल जाधव सरांकडून. 2 षटकार, 2 चौकार. ओ हो हो, स्लोवर 1 आणि अनिल जाधव साहेब बाद. धक्का बसेल इथे. राजू केचे पहिले 2 चेंडू निश्चित खराब होते. 1 षटकार, 1 चौकार, 1 वाईड असे बघितले आपण. त्यानंतर चांगलं कमबॅक केलं, गती परिवर्तन केली. स्लोवर 1. ओ हो हो, आखूट टप्प्याचा चेंडू आणि षटकार. बघा इथे धावफलकावरती असतील त्या 42 धावा. 42 ऑन बोर्ड. विजयासाठी मात्र 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 8, धावा बनवायच्यात 11. हे षटक निश्चित किफायतशीर, आतापर्यंतचं सर्वाधिक चांगलं षटक आहे. याबरोबरच इथे नो डेड बॉलचा इशारा. एस्टँडवरती चेंडू आदळून जर त्याने चेंडू टाकला असता तर मात्र तो नो बॉल ठरला असता. मात्र त्याने चेंडू टाकला नाही, त्यामुळंच पंचाने तो डेड घोषित केला. इथे बघायचे धावफलकावरती आहेत धावा 42. 11 धावांची गरज आहे 8 चेंडूमध्ये. 4-5 फलंदाज बाद झालेले आहेत MD11A संघाचे. स्क्वेअर लेगला फटका यावेळेस फिरवला चेंडू. 1 धाव
इथून येऊ शकते. एका धावेबरोबरच धावफलक पुढे पोहोचतोय. 43 धावा. MD11 संघाच्या रवी पवार सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये खेळतोय 5 धावसंख्येवरती. 5 धावा बनवण्यासाठी तब्बल 7 चेंडू रवी पवारने खेळलेले आहेत, मात्र तो किल्ला लढवतोय. प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक रवी पवारच्या इथे आमचे अनामिक प्रेक्षक जाहीर करतात. त्यांचं नाव आम्हाला माहीत नाहीये, त्यांचं नाव कोणालाच माहीत नाहीये आणि तेही आपलं नाव लोकांसमोर येऊ देत नाहीये. वाह वाह, रवी पवार इज द मॅन. थँक्यू. थँक्यू डीजे. इथे धावफलकावरती आहेत धावा 49 विजयासाठी मात्र 4 धावांची गरज आहे. 6 चेंडू 4 धावा. रवी पवारसाठी 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. लोक बेनामी संपत्ती असेल ती सुद्धा अशी दडवून ठेवतात की ते कोणाला कळत नाही. इथे आमचे प्रेक्षक जे आहेत ते त्यांचं नाव प्रेक्षकांसमोर येऊ देत नाही. कष्टाने कमवलेले पैसे ते खेळाडूंवरती बक्षिसाची उधळण करतायत. आणि काही घाबरू नका, ईडीची काही चौकशी येत नाही, काय नाही. कदाचित सध्या राजकीय लोकांवरती धाडी पडतायत, त्याचबरोबर बिझनेसमॅनवरती देखील धाडी पडतायत. काही सरकारी अधिकाऱ्यांवरती देखील धाडी पडलेल्या आहेत ईडीच्या, ज्यांनी अतिरिक्त संपत्ती कमावलेली आहे ती दडून ठेवलेली आहे असा सुगावा जर ईडीला लागला तर ते धाडी टाकतात आणि संपत्ती जप्त करतात. परंतु मला आमचे जे प्रेक्षक दिसत आहेत ते जरी सरकारी अधिकारी असले तरी सुद्धा ते अत्यंत प्रामाणिक दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरून मी लगेच ओळखू शकतो. याबरोबरच एक चांगला फटका. 1 धाव मिळते. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. निश्चित चांगला प्रतिकार दोन्ही संघांकडून होतो. इथे सातत्याने ही मॅच मध्ये चढ उतार आपल्याला बघायला मिळतो. या मॅच मध्ये ऊन सावलीचा खेळ बघायला मिळालेला आहे. कधी एखादा संघ उन्हात असतो तर कधी सावलीत जातोय, कधी सामन्याचा विजयाच्या बाजूला तर कधी पराभवाच्या छायेत. तर इथे रवी पवारच्या बाउंड्रीसाठी 250 रुपयाचं बक्षीस आहे. विकास गोलंदाजी मार्कवरती, रवी पवार स्ट्राईक एंडवरती. याबरोबरच उडवला चेंडू आणि MD11 सेमीफायनल मध्ये दाखल. रवी पवार अण्णा जाधव, रवी पवार अण्णा जाधव बक्षीस स्वीकारण्यासाठी या. रवी पवार आणि अण्णा जाधव या ठिकाणी आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी इकडे यायचं आहे. रवी पवार आणि अण्णा जाधव. राजरत्न नाईक नवरे यांनाही विनंती आहे इकडे यायचंय.